आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। येवलेवाडी हद्दीतील टोल नाका रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, तहसील कार्यालयाला धडक। आमचे कडेगाव वार्ताहर विनायक विभूते कळवतात की विजापूर गुहागर महामार्गावर येवलेवाडी हद्दीत सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या टोल नाक्याला तालुक्याच्या पूर्व भागातील गावच्या गावकऱ्यांनी प्रचंड विरोध करीत आज कडेगाव तहसील कार्यालयाला धडक दिली। संबंधित टोल नाका रद्द करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देऊन निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की आपल्या कडेगाव विभागातून गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग जात आहे। सदर महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही। सुरळी घाट, रेणावी घाट, रेवणगाव घाट या ठिकाणी अद्यापही कामे अपूर्ण आहेत। अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे उखडलेला आहे। रस्त्याची इतरही कामे अपुरी आहेत। असे असताना कॉन्ट्रॅक्टर सदर रस्त्यावर येवलेवाडी हद्दीत टोल बूथ उभा करून टोल वसुली सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत। येवलेवाडी, हनुमंतवाडी, शिवणी, आंबेगाव, वडिये, रायबाग, अमरापूर या गावात अनेक शेतकऱ्यांची शेती टोल बूथचे पूर्व पश्चिम दिशेस आहेत। शिवाय या गावांना कडेगाव आणि विटा या तालुक्याच्या ठिकाणी शेती, सरकारी तसेच मूलभूत सेवा मिळत असल्याने अनेक वेळा येणे जाणे करावे लागते। तरी प्रत्येक वेळी या रस्त्यावरील टोल वसुलीमुळे या गावावर अन्याय होणार आहे। या टोलचा अन्यायकारक भुर्दंड येथील ग्रामस्थांना सोसावा लागणार आहे। त्यामुळे या टोल नाक्यास या गावातील लोकांचा तीव्र विरोध आहे। या गावातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा टोल बूथ रद्द करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत, अन्यथा या गावातील लोकांना तीव्र आंदोलन करावे लागेल। यावेळी संभाजी जगताप, गौरव मोरे, प्रकाश गढळे, प्रकाश जगताप, सयाजी मालुसरे, दत्तात्रय येवले, ज्योतिराम जाधव, सयाजी मोरे, धनाजी मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।